नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण यशिका कोचिंग क्लासेस या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीचा सेट या धड्याची थोडीशी माहिती घेऊन घेणार आहोत। यापूर्वी तुम्ही 8वीला होते, 8वीला असताना तुमच्याकडे फक्त गणित विषयाचं एकच पुस्तक होतं, पण या वर्षीपासून गणिताचेही 2 भाग झाले। त्यापैकी अल्जेब्राचा जो भाग आहे त्याच्यातला पहिला लेसन आहे फर्स्ट लेसन सेट। हा जो व्हिडिओ आहे हा सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे, जो आपण खूप सोप्या भाषेत सांगितलेला आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया। आता हा जो सेट दिलेला आहे, सेट म्हणजे काय? संच। तुम्ही पटकन सांगा। चावी आहे, चाव्यांचा सेट असतो। आपल्या घरी आपण द्राक्ष बघतो, द्राक्षांचा जो घड तो सेट असतो, केळ्यांचा घड तो सेट असतो। असे सेट, सेट म्हणजे संच। मग आपल्याला इथे काही माहिती घ्यायची। आता सेटची जर व्याख्या बघितली, डेफिनेशन बघितली, तर ती कशी होईल बरं? वी कॉल द कलेक्शन ऑफ द सच ऑब्जेक्ट ॲज अ सेट। वी कॉल कलेक्शन, आपण बऱ्याचशा वस्तू जेव्हा एकच वस्तू अनेक गोळा करतो त्याला आपण त्याचा सेट झाला असं म्हणतो। मुलींकडे वाद्यांचे सेट असतात, कानातल्यांचे सेट असतात, मुलांकडे वेगवेगळे मॅजिक पेनचे सेट असतात, हे सगळे सेट यामध्ये येतात। आता इथे काही मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत आणि या सगळ्या उदाहरणांमधून तुम्हाला सेट काय असतो याची कॉन्सेप्ट थोडक्यात लक्षात येईल। फर्स्ट, डेज ऑफ अ वीक। वीक म्हणजे आठवडा आणि डेज म्हणजे दिवस। एका आठवड्यात किती दिवस? ओनली 7 डेज। येस, दिस इज कॉल्ड अ सेट। म्हणजे ज्यामधली संख्या ही मोजकी अचूक प्रमाणात असते, ज्यामध्ये जास्तही नाही आणि कमीही नाही, तो झाला आपला सेट। सेकंड, मंथ इन अ इयर। एका वर्षातले महिने। ओनली 12 मंथ। तिसरा 13वा महिना आलेलाच नाही, म्हणून हा झाला सेट। दिस इज कॉल्ड अ सेट। सेट ऑफ द ह्युमन सेन्सरी ऑर्गन। सेन्सरी ऑर्गन आपले ज्ञानेंद्रिय किती असतात? ओनली 5। मग हा पण झाला सेट। दिस इज कॉल्ड अ सेट। प्रत्येक सेट हा सेट नसतो, प्रत्येक कलेक्शन हे सेट नसतो, त्यामुळे वाचताना योग्य वाचून घ्यायचं। सेट ऑफ ऑल ट्रीज। सेट ऑफ ऑल ट्रीज, तुम्हाला झाडांचा सेट बनवायचा आहे। हा होईल का बरं? विचार करा। कारण ट्रीज म्हटलं तर त्याच्यात आली विविधता। झाडांमध्ये असतो वेगळेपणा, व्हरायटी असते, त्यामुळे हा सेट तयार करणं शक्य नाही। आपल्या आजूबाजूलाच अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, मग आपला हा सेट होणार आहे का? नाही। त्यामुळे झाडं म्हटली की सेट झाला असं नसतं। फर्स्ट 10 काउंटिंग नंबर, पहिले 10 नंबर, 1 to 10 नंबर, हा पण एक सेट तयार होतो। दिस इज अ सेट। टोटल रेड कलर्स। टोटल रेड कलर्स, सगळे लाल रंग। किती लाल रंग? कशाचे लाल रंग? आहे का काही इथे? नाही। त्यामुळे घाई गडबड गोंधळ न करता सेट आहे का नाही हे समजणं महत्त्वाचं असतं। मग हा सेट होणार आहे का? नाही। दिस इज अ नॉट सेट। आता हे बघा मित्रांनो, जर आपल्याला सेट शिकायचं आहे तर सेट या धड्यामध्ये काही सिम्बॉल आहे, काही चिन्ह आहे। या चिन्हांना आपण समजून घेणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही हे सिम्बॉल समजले, या सिम्बॉलचा अर्थ तुम्हाला समजला तर सेट हा धडा अजिबात अवघड नाही। चला तर मग इम्पॉर्टंट ऑफ सिम्बॉल। आता सुरुवातीला आहे ना, तुम्हाला हे माहिती असेल की आपण लहानपणी एक कंस शिकलो, या कंसामध्ये लिहायचं, ब्रॅकेटमध्ये लिहायचं असं आपण ऐकलेलं आहे। या ठिकाणी एक आहे, याला तुम्ही ओळखतच असाल, याचं नेम आहे कर्ली ब्रॅकेट। सेट हा धडा शिकताना सगळ्यात महत्त्वाचा आहे कर्ली ब्रॅकेट, कारण कुठलाही सेट हा कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहिला जातो, त्यामुळे लक्षात ठेवा कर्ली ब्रॅकेट हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। सेकंड आहे हा ई। दिसायला तुमच्या सोप्या लक्षात ठेवायला ई। ई 2 प्रकारचा आहे बरं का, हा एक आहे आणि हा एक आहे। त्याचं नाव काय आहे? इलेमेंट। आता सेटमध्ये काय असतं, जसं बघा तुम्हाला मी मगाशीच दाखवलं, जसं एक डेज आहे। डेज म्हणजे वीक मध्ये असतात, मग वीक हा काय झाला? सेट झाला। आणि ते डेज जे आहे हे सगळे जण आपण या कर्ली ब्रॅकेटमध्ये त्यांची नावं लिहिणार। मग त्या वीकला संडे मंडे पासूनचे सगळे नावं आहेत हे काय जोडले जातात? सेटमध्ये जोडले जातात। म्हणजे ज्यावेळेस सेट आहे हे तुम्हाला दाखवायचं असेल तेव्हा या ईचा वापर केला जातो, या इलेमेंटचा वापर केला जातो। आणि ज्यावेळेस तो सेट नाहीये हे सांगायचं असेल त्यावेळेस हा ई म्हणजे ई काढायचा आणि सरळ रेष द्यायची थोडी तिरकी, त्याला म्हणतात नॉट इलेमेंट। एकदम सोपं आहे। नेक्स्ट क्यू। आता कॅपिटल क्यू म्हणजे काय? रॅशनल नंबर। असा नंबर ज्याचा गुणाकार, भागाकार, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन केलं तरी आन्सर 0 आलं नाही। हे उत्तर आपल्याला कसं मिळतं? NIT मध्ये मिळतं। 2/5, 3/7 असे नंबर जे एकमेकांचे डिवायझर पण नाही, मल्टिप्लिकेशन करा नाही तर काहीही करा, तुम्हाला त्याचा आन्सर हे पूर्ण मिळणार नाही। नेक्स्ट आहे 8, ज्याला आपण म्हणतो रिअल नंबर। रिअल नंबर हे आपल्या स्टार्टिंगला 0, 2, -2, 1/2 असे नंबर मिळतात। मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये खूप सारे नंबर आहेत,
त्या नंबरांना जर आपण एकत्र आणलं ना तर बऱ्याच वेळा नंबर हा एकाच नंबरवर स्टॉप होतो. इथे तुम्ही 2 च्या ऐवजी 3, 5, 7 असे पण नंबर वापरू शकता ज्यांचं उत्तर 1 सिक्वेन्समध्ये येत नाही. नेक्स्ट आहे कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणजे तुम्ही शिकलेलेच आहात नॅचरल नंबर, ज्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्येची सुरुवात होते 1 पासून आणि येणाऱ्या असंख्य संख्या. पुढचा आहे डब्ल्यू. कॅपिटल डब्ल्यू हा होल नंबरने ओळखला जातो. होल नंबर म्हणजे आपल्या ज्या पूर्ण संख्या असतात त्या, आणि पूर्ण संख्येची सुरुवात होते 0 पासून. नॅचरलची होते 1 पासून आणि होलची होते 0 पासून. यांच्यामध्ये घोळ करायचा नाही. आणि नेक्स्ट आहे आय. आय म्हणजे इंटिजर जो मायनस डिग्रीचे सुरू होतात. इथे मी डॉट डॉट दिलेले आहे कारण ही संख्या पुढे वाढणार आहे. -5, -4, -2, -1, 0 आणि देन 1. इकडे आहे पॉझिटिव्ह इंटिजर. जर तुम्ही या सगळ्या संख्या नीट बघितल्या तर मी प्रत्येक ठिकाणी कर्ली ब्रॅकेट लिहिलेला आहे. यावरून सेट हा जर आपल्याला धडा लक्षात घ्यायचा असेल तर या पूर्ण लेसनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे कर्ली ब्रॅकेट. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि यामुळे तुम्हाला सेट हा धडा कसा आहे या सिम्बॉलवरनं लवकरच लक्षात येईल आणि लिहायला पण सोपं जाईल, जेणेकरून छोट्या छोट्या चुका आपल्या होत नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा टाइप्स ऑफ सेटमध्ये जर बघितलं तर पहिला सेट आहे आपल्याकडे लिस्टिंग मेथड और रोस्टेड मेथड. एकदम समजायला सोपं आहे. आता लिस्टिंग मेथड म्हणजे काय? आई कधी किराणाची यादी करून देते तुम्हाला, किंवा शाळेच्या वस्तू आणायच्या असतात, शाळेतून वह्यांची यादी, पुस्तकांची यादी केलेली असते. एका यादीमध्ये एकाच ठिकाणून घ्यायच्या आपल्या भरपूर साऱ्या वस्तू असतात. त्यालाच आपण रोस्टेड मेथड असं सुद्धा म्हणतो. ही दोन्ही नावं एकाच अर्थाची असतात. इथे मी एक पहिलं उदाहरण दिलंय बघा. सेट ऑफ अ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10. तुम्हाला सेट तयार करायचा आहे नॅचरल नंबरचा 1 to 10 च्या आतल्या संख्या. आता नॅचरल नंबरची सुरुवातच 1 पासून होते, मग काय तयार करायचं? 1, 2, 3, 4, 5, 6. मी डॉट 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 दिले, एंडिंगला मी 10 वर थांबले. हा झाला आपला लिस्टिंग मेथडचा सेट. सुरुवात होते 1 पासून 6 पर्यंत लिहिले. जागा खरंच पुरत नाही, वयांमध्ये असू द्या, याच्यात असू द्या. त्यामुळेच आता आपल्याला मॅथमॅटिकमध्ये ही सुद्धा एक आहे की आपण शेवटची संख्या इथे लिहून स्टॉप करू शकतो. पण आजूबाजूला काय द्यायचा? कर्ली ब्रॅकेट. आणि या सेटला नाव दिलं मी आहे ए नाव दिलेलं आहे. नॅचरल नंबरचा तुम्ही एन पण देऊ शकता. इथे मी ए नाव दिलेलं आहे, तुम्ही एन पण देऊ शकता. आता हा सेट मी दुसऱ्या प्रकारे लिहिला. 1 to 10 च्या आतले नॅचरल नंबर पाहिजेत ना, मग संख्या कशाही असू द्या. 2 लिहिला, 1 लिहिला, 3 लिहिला, 6 लिहिला, 8 लिहिला, डॉट 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 करून मी 10 लिहिला. 1 ते 10 च्या आतल्या सगळ्या संख्यांचे सेट जे यामध्ये मोडतात याला आपण म्हणतो लिस्टिंग मेथड सेट. दुसरा दिलेला आहे बघा मी, सेट ऑफ द लेटर इन दिस वर्ड. एक स्पेलिंग दिलंय ROSE रोज. याच्या लेटरचा तुम्हाला काय करायचं आहे? सेट तयार करायचा आहे. आता लेटर कुठले कुठले? पहिला आहे R, दुसरा आहे O, तिसरा आहे S आणि हा आहे E. यालाच मी उलट पण लिहू शकते, जे तुम्ही लिहू शकता. हा झाला लिस्टिंग मेथडचा सेट. अशी अनेक उदाहरणं असतात आपल्या अवतीभोवती जी आपण सोडवून खूप पटकन लिहू शकतो. कधी कधी एखाद्या स्पेलिंगमध्ये 2 लेटर येतात. इथे मी बिटवीन लिहिलंय, तिथेच डबल ई आलेलं आहे. मग ज्यावेळेस आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये अशा प्रकारचा सेट येतो ज्यामध्ये डबल लेटर असतात, त्यावेळेस काय करायचं? तो डबल लेटर लिहायचा का? नाही. लिहिताना काय करायचं? तो एकदाच लिहायचा. आता जसं बघा इथे आपला हा रोज आहे, ह्या रोजला मी जर खोडलं आणि तिथे हा नंबर लिहू ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल. आता मी जर घेतला सेट ऑफ लेटर, कुठला वर्ड घेतला? सेट ऑफ लेटर वर्ड इन कुठला नंबर लिहू आपण? बिटवीन. आता मी इथे बिटवीनचं स्पेलिंग घेतलंय बरं का. इथे किती वेळेस येईल? 1, 2, 3. या सेटला नाव दिलं मी S आणि सेट तयार करायला सुरुवात केली. सुरुवातीला आहे B, तो B लिहून घेतला. E एकदा लिहिला, मग T लिहिला, W लिहिला. हा E जर एकदा लिहिलेला असेल तर तो पुन्हा किती वेळेस येऊ द्या, परत लिहायचा नाही, एकदाच लिहिला जातो. आणि N लिहिला, एंडिंगला मी कर्ली ब्रॅकेट केलं. जर तुम्ही हा सेट पाहून सोपा आहे की पटापट लिहू असं करून जर आपण हा सेट जसाच्या तसा पुन्हा पुन्हा लिहिला तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. हा ई इथे 3दा दिसतो, त्यामुळे या छोट्या छोट्या चुका करू नका. लिस्टिंग मेथडमध्ये ज्या वेळेस एका स्पेलिंगमध्ये एक लेटर एकापेक्षा जास्त वेळेस येतं तेव्हा ते लेटर फक्त एकदाच लिहिलं जातं. आय होप तुम्हाला लक्षात आले असतील. याचे पुढचे सेट बघण्यासाठी आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ करूया. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी त्याच्या पुढचे मेथड बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब